सुभगाताईंनी आयुष्यभर आपलं गुपित आपल्यापुरतंच ठेवलेलं होतं. अनेकदा आनंदजवळ सगळं कबूल करावंसं वाटलं, पण हिंमतच झाली नाही आणि तशी वेळही आली नाही. एकतर ते कितीतरी दिवसांनी येत, त्यातही आले की 4-5 दिवसच थांबायचे. मग सांगणार तरी कधी? वाटायचं नको त्यांना मनस्ताप. 4 दिवस तर आरामाचे, विरंगुळ्याचे मिळतात त्यांना. शेवटी नाहीच सांगितलं त्यांना काही. पण आता मुलांना तर सांगायला हवं. एक तर स्वतःच्या मनावरचं ओझं कमी होईल आणि दुसरं म्हणजे धनंजयनी त्यांना ट्रस्टी केलं आहे. म्हणजे मग आता हे धनंजय कोण हा प्रश्न येणारच. म्हणून आधीच त्यांना सगळं कळवायला हवं. मुलं अमेरिकेतल्या मोकळ्या वातावरणात राहणारी आहेत, त्यामुळे ती आपल्याला समजून घेतील. आपण त्यांना नीट समजवून सांगू. माझी बाजू कधीच मुलांच्या समोर आली नाही, ती बाजू त्यांना कळायला हवी. पण नाही त्यांनी समजून घेतलं तर? त्यांच्या बाबांशी मी प्रतारणा केली असं जर त्यांना वाटलं तर? पण नाही, असं नाही होणार. निदान मल्लिका तरी मला समजून घेईल. तीही एक स्त्री आहे. एका स्त्रीच्या भावना दुसऱ्याला चांगल्या कळतात. मल्लिका घेईल आपलं मन जाणून. पण मग मंगेशचं काय? तो कसं स्वीकारेल हे सगळं? नकोच ते. मुलं येण्यापूर्वीच आपली जीवनयात्रा संपवायला हवी. मुलांचा तिरस्कार नाही सहन करता येणार आपल्याला. धनंजयबरोबरच आपलं जगण्याचं प्रयोजन संपलंय. आता या जगण्यात काही अर्थच नाही आहे. एका उमेदीवर, आशेवर आजवर जगत आलो आपण, पण आता काय? आता सगळं संपलंच आहे. सारखे विचार आणि विचारच मनात एकामागून एक येत होते, पण आता मात्र त्यांचा निर्णय झालेला होता. मुलांसाठी पत्र लिहून ठेवायची होती. बाकी आपली डायरी वाचून त्यांना आपलं मन कळेलच. आईविषयी काही गैरसमज असतील तर ते कदाचित दूर होतील. आशा मोठी वेडी असते. मुलांना फोन केल्यापासून त्यांची झोप पार उडाली होती. धनंजयच्या जाण्यानं सुभगाताई आधीच पार खचून गेलेल्या, त्यात अन्नपाणी जवळपास सोडूनच दिलं. त्या दिवशी तर रात्रभर त्या जाग्याच होत्या. धनंजयच्या आठवणी सारख्या मनात दाटून येत होत्या. डोळ्यांसमोर तोच तो तेव्हाचा त्याचा चेहरा राहून राहून येत होता. शेवटच्या दिवसात अंथरुणावर पडलेला, थकलेला कसा दिसत असेल तो? नाही, नको, ती कल्पना नको. पण एक बोचणी सतत मनात बोचतीये की आपण त्यावेळी त्याच्याजवळ असायला हवं होतं. त्याचं करणारं जवळचं असं कोणी नव्हतं. अशावेळी त्याच्याजवळ राहायला हवं होतं. त्याची थोडी सेवा करायला हवी होती. त्याच्या आजारपणात आधार बनून त्याच्यात जगण्याची उमेद जागवायला हवी होती. पण त्यांनी कळवलंच नाही. किती दुष्टावा केला आपण त्याच्याशी. कसा जगला असेल तो आयुष्यभर एका खोट्या आशेवर. सुभगाताईंना स्वतःची चीड आली. आनंदने नेहमी आपल्याला स्वार्थी ठरवलं होतं. खरंच आहे की ते? धनंजयला पुन्हा येऊ नकोस, भेटू नकोस हे सांगण्यात हे स्वार्थच होता की आपला. खरंच स्वार्थी होता, पण आपण कधी धनंजयचा विचार केला नाही. आपले सगळे निर्णय चुकलेच आहेत. सकाळी पाखरांची किलबिल चालू झाली. कोवळ्या उन्हाची किरणं बंद पडद्याच्या आडून खिडकीच्या तळवटी अलगद विसावली. खरं तर यावेळी रोज सुभगाताईंचं सगळं आवरलेलं असायचं, पण आज मात्र त्यांना उठवेच ना. अंग जड पडलं होतं. उशीर झाला म्हणून बाई त्यांच्या खोलीत डोकावल्या. सुभगाताई तिथे नव्हत्या. इथे नाहीत म्हणजे ताई नक्की वर पाहुण्यांच्या खोलीत असणार. त्या तशाच वर आल्या. पाहून त्यांना नवल वाटलं. बाई अजून झोपलेल्याच होत्या. पलंगाच्या एका कोपऱ्यात त्या निजल्या होत्या. जवळ कालचं त्या आलेलं पार्सल पडलेलं होतं. त्यांची आवडती संदूक पलंगावरच होती. त्या संदुकीवर त्यांचा एक हात त्यांनी ठेवला होता. डोळ्यातून आसवं गळत होती. ते बघून बाईंना धक्का बसला. आजपर्यंत त्यांचं हे असं विव्हल रूप त्यांनी कधी बघितलंच नव्हतं. चेहरा पांढरा फट्ट दिसत होता. कित्येक दिवसांच्या आजारी आहेत असंच वाटत होतं. चाहूल लागताच सुभगाताईंनी डोळे उघडले. ते लाल झालेले, खोल गेल्यासारखे उदास डोळे ताईंचे नव्हतेच. एका रात्रीत एवढा फरक होऊ शकतो? कुठे ते टपोरे हसरे डोळे आणि कुठे हे कळाहीन निस्तेज डोळे. बाईंना कसंसच वाटलं बघून. अंगावर काटाच आला. त्या पटकन पलंगाजवळ आल्या.
ताईंच्या कपाळावर हात ठेवला आणि खूप काळजीने विचारलं, ताई बरं नाही वाटत आहे का? कालपासनं तुम्हाला मी विचारतीये. सांगायचं नाही का? अहो कालच डॉक्टरांना बोलवून घेतलं असतं. बघा आता काय अवस्था झाली आहे तुमची. अगं नको एवढी काळजी करूस माझी. काही झालेलं नाही आहे मला. आणि डॉक्टरची वगैरे काही गरज नाही आहे. बरं वाटेल. हात दे बरं जरा उठून बसायला. आज उठवत नाही आहे माझ्याच्यानं. मुकाट्याने बाईंनी त्यांना आधार दिला, उठून बसतं केलं. आजवर ताईंना असं कधी बघितलं नव्हतं. ताई म्हणजे देखणेपण, ताई म्हणजे सळसळचा उत्साह, ताई म्हणजे प्रेमळपणा, प्रफुल्लित टवटवीतपणा एवढंच आजवर ठाऊक होतं. त्यांचं सगळंच काम नियमित, नेटकं. त्यामुळे साधा सर्दी खोकला सोडून त्या कधी आजारी पडल्याचं आठवत नाही. पण गेल्या 7-8 दिवसांपासून त्या अस्वस्थ आहेत. तसं तर जवळपास गेला महिनाभर त्या अस्वस्थच वाटत आहेत. कसला उत्साह नाही, बाहेर हिंडणं फिरणं नाही. पण या 7-8 दिवसात तर नीट खातपीत सुद्धा नाही आहेत. गप्पा तर नाहीतच, पण मोकळं बोलणं सुद्धा नाही. जेवढ्यास तेवढं बोलतात. बहुतेक सगळा वेळ वरच्या खोलीत घालवतात. थकलेल्या, काळजीत असलेल्या वाटतात. काय झालं असेल? एवढं खचलेलं त्यांना आजवर कधी बघितलं नाही. अगदी साहेब गेले त्यावेळी सुद्धा नाही. काय झालंय काही कळत नाही आणि विचारावं तर काही सांगणार नाहीत. मुलांच्या आठवणीनं म्हणावं तर मुलं काय आज एवढ्या लांब गेली आहेत असंही नाही. मुलं नेहमीच लांब लांब राहिलेली. शिवाय कालच तर त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. पण ताईंनी त्यांना तातडीने का बोलवून घेतलं काही कळत नाही आणि विचारून त्या काही सांगणार नाहीत. अगं सरला नुसती अशी उभीच का राहणार आहेस? जा खाली आपल्या कामाला, मी येते खाली. ताईंनी बोलता बोलता बाथरूमच्या दिशेनं 2 पावलं टाकली आणि त्यांचा तोल गेला. भानावर येऊन बाईंनी त्यांना सावरलं. ताई अहो नसेल येवत तर नका येऊ खाली. मी इथेच तुमचं गरजेचं सामान आणून देते खालच्या खोलीतनं. चहासुद्धा इथेच आणते. चला. बाईंचा हात बाजूला सारत सुभगाताईंनी अगदी शुष्क नजरेनं त्यांच्याकडे बघितलं. मी जाईन माझी मी सावकाश. तुझा खाली. मी ठीक आहे आणि चहा वगैरे आणूच नकोस माझ्याशी. काही खायची प्यायची इच्छाच नाही आहे मला. चव नाही का तोंडाला? अहो ताई पण कालपासनं पोटात काही नाही तुमच्या. आणि असं अन्न पाणी सोडून कसं चालेल? निदान कपभर दूध तरी घ्या. आणते लगेच मी. ताईंच्या उत्तराची ही वाट न बघता बाई पायऱ्या उतरायला लागल्या. ताईंची अवस्था त्यांच्याच्यानं बघवत नव्हती. खालच्या पायरीवर त्या पटकन बसूनच गेल्या. डोळे भरून आले. हुंदके देऊन त्या रडायला लागल्या. काय झालं असेल ताईंना? का अशी अवस्था झाली असावी ताईंची? ताईंचा भक्कम आधार मिळाला आजवर त्यांना. ताई त्यांच्यासाठी सर्वस्व होत्या. आई, बहीण, मैत्रीण, अन्नदाता सगळं. ताई त्यांचा मोठा आधार होता. काय करावं, कुणाला सांगावं? आजूबाजूला तसं कोणी नाहीच आहे. काहीच सुचत नव्हतं, पण आपल्याला असा धीर सोडून चालणार नाही आहे. त्यांनी डोळे पुसले, स्वतःला सावरलं. आधी उठून डॉक्टरांना फोन केला आणि स्वयंपाकघरात जाऊन ग्लासभर दूध गरम करून घेऊन त्या पुन्हा वर गेल्या. सुभगाताई बाथरूममधून परत येऊन पलंगावर पाठीशी उशी घेऊन मागे मान टेकून विसावून पाय पसरून बसलेल्या होत्या. डोळ्याच्या कोपऱ्यात गालावर आसवांचे थेंब तसेच होते. आड्याकडे शून्यात लागलेली नजर भकास वाटत होती. त्यात काही भावनाच नव्हत्या. बाई आत आल्याचंही त्यांना कळलं नाही. बाईंचा जीव कासावीस झाला. ताई अहो काय होतंय तुम्हाला? पाय दाबून देऊ का? बरं नाही वाटत आहे ना? अहो सांगा ना मला, काहीतरी बोला ताई. हे बघा दूध आणलंय गरम गरम, ते घ्या बरं वाटेल. काही न बोलता सुभगाताईंनी नजर वळवली, पण त्या नजरेत काही भावच नव्हते. कसली ओळखही नव्हती. रडून रडून आधीच डोळे लाल झाले होते. नेहमी नीटनेटकं राहणाऱ्या ताईंचे केस अस्ताव्यस्त चेहऱ्यावर, पाठीवर लोळत होते. पदर घसरून कुठेतरी बाजूला पडला होता. ताईंसमोर रडायचं नाही हे ठरवूनही बाईंचा स्वतःवर ताबा राहिला नाही. डोळ्यातली आसवं ओघळायला लागली. हुंदकाच फुटला. उभ्या उभ्याच कसा तरी ट्रे साईड टेबलवर ठेवून त्या ताईंजवळ बसल्या. त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडायलाच लागल्या. आजवर त्यांनी आपली मर्यादा कधी ओलांडली नव्हती, पण आज मात्र आईजवळ लेकीने रडून मोकळं व्हावं तशा त्या रडत होत्या.
ताईंनी हळुवारपणे त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला. अगं का रडतीयेस? काही नाही झालं मला, मी ठीक आहे. ताई तुम्ही खालच्या तुमच्या खोलीत चला, म्हणजे माझी सारखी नजर राहील तुमच्याकडे. इथून खालीवर करायला तुम्हालाही त्रास होईल. चला मी घेऊन चलते तुम्हाला. सुभगाताई निर्धारानं पटकन म्हणाल्या, नाही नाही, ही खोली सोडून मला कुठे जायचं नाही आहे. माझं जे काही व्हायचं ते आता इथेच होईल. बोलता बोलता त्यांनी संदुकीवरनं हळुवार हात फिरवला. त्या बोलल्या, पण त्या बोलण्यात नेहमीचा गोडवा नव्हता, कसली उमेद नव्हती. क्लांत, थकलेला, खोल आवाज होता. मोठ्या प्रयासानं त्या बोलत होत्या. एका रात्रीत एवढं काय झालं असेल? बाईंच्या मनातले प्रश्न मनातच राहिले. डॉक्टर आले, त्यांनी सुभगाताईंना तपासलं. बाकी त्यांची प्रकृती चांगली होती, कसलीच तक्रार नव्हती तब्येतीची. पोटात काही नाही म्हणून त्या गळाल्या आहेत आणि आतल्या आत त्यांना कसली तरी चिंता आहे, दुःख आहे. त्यांनी ते विसरायला हवं. त्यांना बळजबरीनं खायला घालायला सांगून एक टॉनिक लिहून देऊन डॉक्टर निघून गेले. बाईंनी खूप प्रयत्न केले. हे नाही ते करून देते, काहीतरी खा, निदान दूध तरी प्या, काहीतरी पोटात जाऊ दे. लाख विनवण्या केल्या, पण सुभगाताई तोंडात काही घ्यायला तयारच नव्हत्या. बाईंचं त्या ऐकतच नव्हत्या. त्यांना बळजबरीनं खायला लावेल असं जवळचं कोणी बाईंना ठाऊकच नव्हतं. काय करावं काही सुचत नव्हतं आणि काय करावं तेच कळत नव्हतं. मळ्यातली घरातली गडी माणसं खोलीबाहेर सारखी घुटमळत होती. सगळ्यांनी आपापल्या परीने ताईंना समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी थोडं तरी काहीतरी खावं म्हणून आग्रह केला, पण नेहमी सगळ्यांचं ऐकून घेणाऱ्या, सगळ्यांची मनं राखणाऱ्या ताई आज मात्र कोणाचंच ऐकायला तयार नव्हत्या. त्या जणू हट्टालाच पेटल्या. 4-5 दिवस असेच गेले. सगळं घर उदासलं, अवकळा पसरली. खायला हवं म्हणून कसेबसे 2 घास पोटात ढकलून बाकी सगळा वेळ बाईंच्या खोलीबाहेर ताई नजरेला पडतील अशा माळ ओढत बसून राहत. हातात माळ असली तरी डोक्यात मात्र विचारांचा गोंधळ माजलेला असे. ताईंना असं काय झालं की एकाएकी त्यांनी खाणं पिणं सोडलं? जगायचं नाही हेच जणू त्यांनी ठरवलंय. तशा तर गेल्या महिनाभर अस्वस्थ आहेत. आतल्यात कुठली गोष्ट त्यांना जाळतीये? 8 दिवसांपासनं त्यांनी खाणंही कमी केलंय. वाटलं नसेल बरं वाटत, होईल सगळं ठीक. पण ते पार्सल आल्यापासून सगळं चित्र पालटूनच गेलंय. काय करावं ते सुचत नाही. शिवाय त्यांच्याही करण्याला काही मर्यादा होत्या. तरी त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं त्या सुभगाताईंची काळजी घेत होत्या, खाण्याचा आग्रह करत होत्या. पण आता मात्र त्या स्वतःच खचून गेलेल्या होत्या. रोज कणाकणानं खालावत चाललेली सुभगाताईंची प्रकृती असहाय्यपणे बघण्याव्यतिरिक्त बाई काहीच करू शकत नव्हत्या. डॉक्टरांनी दिलेलं टॉनिकसुद्धा बाई घेत नव्हत्या. डॉक्टरांना बोलवून घेऊन काही करता येईल तर बघावं असं म्हटलं तर त्याही अवस्थेत ताईंनी निक्षून अगदी शपथ घालून डॉक्टरांना बोलवू नकोस, दवाखान्यातही नेऊ नकोस असं सांगितलं. मग काय करणार? अधूनमधून सुभगाताई काहीतरी लिहिताना दिसायच्या, पण फार वेळ लिहित बसणं व्हायचं नाही त्यांच्याच्यानं. थोडं थोडं लिखाण चालू होतं. थकल्या की ठेवून देत. लिहिण्यातही पूर्वीचा जोम नव्हता. हळूहळू कसं बसं लिहायच्या. ज्या दिवशी त्यांचं ते लिहिणं पूर्ण झालं त्यांनी बाईंना आवाज दिला. खोल गुहेतून आल्यासारखा वाटला तो आवाज. बाई तत्परतेनं उठून खोलीत आल्या. पलंगावर हात तापटत ताई म्हणाल्या, ये ग इथे ये, बैस माझ्याजवळ. बाई त्यांच्याजवळ बसल्या. सुभगाताईंचा आवाज खूप थकल्यासारखा झाला होता. सरला आता माझी चिंता सोड. त्या पलीकडे गेले मी आता. तुझी चिंता वाटते मला, पण काळजी करू नकोस. माझ्या मागे तुझी सोय करून ठेवली आहे मी. माझ्या मागे या घरादाराची सगळ्याची नीट काळजी घे. आता नीट लक्ष दे. ही पत्र मी तुला देऊन ठेवतीये. मुलं आली की त्यांना ही दे. आता त्यांची भेट होईल न होईल. झाली तर ठीकच आहे, पण नाही झाली तर. आणि ही संदूक आणि तिच्या नावचं पत्र मल्लिकाला दे. खाली माझ्या खोलीत ड्रॉवरमध्ये एक फाईल आहे, ती आणि दुसरं पत्र मंगेशला दे. माझ्या उशाखाली किल्ले आहेत, त्याही त्यांना देऊन टाक. काळजी करू नकोस, ती दोघं तुला वाऱ्यावर सोडणार नाहीत, मला खात्री आहे. एवढं काम करशील ना माझं?
ती दोघं येईस्तवर तुझी सगळी जबाबदारी. सांभाळ बाई सगळं. सुभगाताई बोलता बोलता थकून गेल्या. ग्लानी आल्यासारखी त्यांनी मान मागे टेकवली, डोळे मिटून घेतले. त्या मिटल्या डोळ्यातनं टप्पोरे मोती गालांवर ओघळले. बाईंनी त्यांच्याकडे बघून होकारार्थी मान तर हरवली, पण त्यांच्या अंगाला थरकाप सुटला होता. जीव घाबरला होता. ताईंनी केवढं मोठं ओझं आपल्यावर टाकलंय. ताईंनी खरोखरच निर्वानिरव चालवली आहे. ऐकून मनात कालवाकालव होतीये. यांना काय इच्छामरण मिळतंय का काय? सकाळपासनं सुभगाताई सुस्त होत्या, तरीही त्या उठून बसल्या. बाई तर गरजेशिवाय त्यांना सोडून कुठेच इकडे तिकडे जात नव्हत्या. बाजूलाच बसून राहत. बाईंना त्यांनी बागेच्या बाजूची खिडकी पूर्णपणे उघडायला सांगितली. पलंगावरूनच त्या खिडकीतून बागेतल्या झाडांकडे, फुलांकडे, आकाशाकडे टक लावून बघत राहिल्या. मधूनच डोळे भरून यायचे. आसवं गालांवरनं उघडायची. मध्येच एखादा सुस्कारा सोडून त्या ती पुसायच्या. हात वर झाला की हातातल्या बांगड्या अगदी ढोपरापर्यंत जायच्या. ते बघून बाईंना खूप वाईट वाटलं. 8 दिवसात काय स्थिती झाली ताईंची. हात इतके बारीक झालेत की बांगड्या थेट ढोपरापर्यंत जात आहेत. डोळे तर किती खोल गेलेत. मूळचा गोरा गुलाबी रंग पांढरा पट्ट पडलाय. बाईंना बघवेना त्या झटकन खोलीतनं बाहेर आल्या. कितीतरी वेळ बाहेर बसून त्या रडत राहिल्या. नंतर कानोसा घेतला तर सुभगाताईंचा डोळा लागला होता. त्यांना नीट गादीवर झोपून त्यांच्यावर पांघरूण घालून त्या पुन्हा बाहेर आल्या. त्या खिडकी बंद करायला म्हणून वळल्या तर अगं असू दे, बरं वाटतं जरा. धुंदीत बरळल्यासारखे जड शब्द कानावर पडले. सुभगाताई ग्लानीत असल्या तरी शुद्धीवर होत्या. डोळे मिटून पडल्या होत्या त्या. पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. बाई मग बाहेर गेल्याच नाहीत. तिथेच खुर्चीवर त्या बसल्या. त्यांनाही खरं तर खूप थकवा आला होता. इतके दिवस त्यांचंही खाणं पिणं यथातथा गरजेपुरतं होत होतं. खिडकीतून छान गार वारं येत होतं. बसल्या बसल्या कधी डोळा लागला बाईंना कळलंच नाही. पण बहुधा बराच वेळ त्यांना झोप लागली होती. दुपार टळून गेल्यावर त्यांना जाग आली. ताईंची मान कलंडली होती. नजर खिडकीकडे स्थिरावली होती. एक हात संदुकीवर होता. डोळ्यात आसवं दाटल्यासारखी वाटत होती. कपाळावरून काही केसांमध्ये विसावली होती. धडपडत बाई चटकन जवळ आल्या. संदुकीवरचा हात उचलून बाजूला ठेवायला गेल्या, पण तो गळूनच पडला. अंग किंचित कोमट होतं म्हणून त्यांना थोडी आशा वाटली, पण नाही. ताई लांबच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. पुन्हा परतून न येण्यासाठी. बाईंना स्वतःला सावरणं शक्यच झालं नाही. कसेबसे सुभगाताईंचे डोळे मिटून त्यांनी हंबरडा फोडला. बाहेर थांबलेली गडी माणसं आत आली. सगळ्यांनाच ताईंचा लळा होता. कुणालाच आपलं दुःख आवरता येत नव्हतं. संपलं होतं सगळं. निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या ताईंनी खिडकीतून आकाशाकडे, बागेतल्या फुलांकडे बघतच प्राण सोडलेले होते. आयुष्यभर एकटेपणा भोगलेल्या सुभगाताईंनी शेवटी एकाकी, चुपचाप, शांतपणे आपला मार्ग निवडला होता. जवळचं असं कोणीही त्यांच्याजवळ त्यावेळी नव्हतं. सध्या ऑफिसात एवढं काम होतं की मल्लिकाला घरात लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. राघव आणि ती मिळून कसंबसं घर मॅनेज करत होती. मुलं आता मोठी होती, त्यामुळे त्यांचं काही फारसं करायला लागत नव्हतं, हे त्यातल्या त्यात बरं. पण जीव थकून गेलेला होता. त्या दिवशी आईचा फोन आला तेव्हापासून मल्लिकाचं चित्तच थाऱ्यावर नव्हतं. आई कधीच स्वतः फोन करत नाही सहसा. जेव्हा जमेल तेव्हा मल्लिकाच आईला फोन करत असते. पण या कामाच्या व्यापानं गेल्या महिन्याभरात फोन करायला झालं नव्हतं. पण अचानक त्या दिवशी आईचा फोन आला. तिला नवलच वाटलं. त्यात पुन्हा आईने अगदी तातडीने बोलवून घेतलं होतं. काय कारण असेल? आईचा आवाजही नेहमीपेक्षा वेगळा, थकलेला वाटत होता. काय झालं असेल? बरं वगैरे नसेल म्हणून तब्येतीबद्दल विचारलं तर तब्येतीला काही झालं नाही असं म्हणाली ती, पण शक्य तेवढ्या लवकर या असं म्हणाली. मल्लिकाला आईची खूप काळजी वाटायला लागली. तिने लगेच मंगेशला फोन लावला.
बरं झालं दी तू फोन केला. मी आज करणारच होतो तुला फोन. अगं तुला हे बघ पण आधी मला सांग आईचा फोन आला का तुला? हो म्हणजे तुला पण आला का काय? काय झालं असेल कळायला मार्ग नाही दी. पण लवकरात लवकर बोलवलंय तिने. कशासाठी कोण जाणे. मला काळजी वाटते. तुला काही बोलली का? नाही ना अरे तेच तर विचारायला मी फोन केलाय तुला. तुला पण नाही ना बोलली काय ती? बरी असेल ना रे ती? बोलता बोलता मल्लिकाचा आवाज भरून आला होता. हे बघ दी रडू नकोस ती बरी असेल. पण आपण दोघेही बाहेर. जवळ कोणी नाही ना. आली असेल तिला खूप आठवण. अगदी एकटी पडते ग ती तिकडे. जरा बदल म्हणून मी इकडे बोलवतो सारखं तर ती यायलाही तयार नाही. ते घर सोडवतच नाही तिला. एवढं काय ठेवलंय त्या घरात देव जाणे. पण यावेळी ना मी काही ऐकूनच घेणार नाही तिचं. तिला घेऊनच येतो बघ इकडे. दी तू नको काळजी करू. पण ती बोलवते तर आता जाऊन यायला लागेल. तसंही या 4 वर्षात कुठे जायला झालेलं नाही. हां सुट्टी मात्र मिळायला हवी. एकाच दिवशी ठरवून निघू आपण दोघंही. म्हणजे एकत्रच पोचता येईल. दोघांना एकत्र बघून आश्चर्य वाटेल तिला. दोघांचं जायचं प्लॅनिंग झालं. सुट्ट्यांचं झालं की कधी जायचं ते ठरवायचं होतं. पण एक प्रश्न सारखा डोक्यात घुमत होता. शेवटी न राहून तिने फोन लावला पण आई बोलूच शकली नव्हती. ती वरच्या खोलीत होती. मावशी म्हणाल्या ठीक आहे थोडीशी अस्वस्थ आहे. नीट खातपीत नाही. पण त्यात एवढं तातडीनं बोलवण्यासारखं काही झालेलं नव्हतं. नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार. काय आहे कोण जाणे. नुसतं इथे बसून अंधारात तीर मारण्यात काही अर्थ नाही आहे. गेला महिनाभर ऑफिसात अक्षरशः पाट्या टाकल्या होत्या. त्यामुळे बॉसनेही सुट्टीसाठी फारशी खळखळ न करता 15 दिवसाची सुट्टी दिली होती. निघण्यापूर्वी 4 दिवस नुसती धावपळ चालली होती. राघवही त्याला जमेल तशी मदत करत होता. जायचं म्हटलं की 1 आणि 2 किती कामं असतात. विमानात बसल्यावर देखील मल्लिका आई कशी असेल, काय झालं असेल तिला याचाच विचार करत होती. आधीच एकटीनं प्रवास आणि त्यात चिंतेचं का होर. डोकं जड झालं होतं. विचार करून गरगरायला लागलं होतं. मान मागे टेकून शांतपणे पडून राहिली. कितीतरी वेळ तशीच बसली होती. एअर होस्टेसने आणलेली कॉफी घेऊन जरा बरं वाटलं म्हणून पुन्हा थोडी कॉफी घेतली. आता जरा तिला थोडा आराम वाटला. थोडा वेळ मॅगझिन चाललं. त्यातही मन लागेना. मग टी व्ही ऑन केला पण एकही पिक्चर धड लागला नाही. कुठली तरी मराठी फिल्म दिसताच ती बघत राहिली. निदान 2-3 तास वेळ गेला. जेवण आलं आणि सगळ्या आजूबाजूच्या सीट्सवर लगबग सुरू झाली. धावपळीत कसंबसं 4 घास पोटात लोटणं चालू होतं. मल्लिका पोटभर जेवली. जेवणाची लगबग संपताच सगळ्या एअर होस्टेस आपापल्या जागी गेल्या. खिडक्याचे पडदे बंद करून जवळपास सगळे झोपले. मग फारसा विचार न करता मल्लिकाने अंगावर रग ओढून घेतला आणि मागे मान टेकून डोळे मिटून घेतले. जेवणानं थोडी सुस्ती आली होती पण डोक्यातले विचार झोपू देत नव्हते. त्यात बाजूच्या सीटवरचा माणूस चांगलाच घोरत होता. त्यामुळे गाढ झोप लागणं शक्य नव्हतं. डोक्यातले विचार आणि बाजूच्याचं घोरणं दोन्ही गोष्टी निग्रहानं दुर्लक्षित केल्या आणि तिने झोपेवर लक्ष केंद्रित केलं. जरा वेळाने तिला छान झोप लागली. गेले महिनाभर चाललेली दगदग आणि या 7-8 दिवसाची धावपळ सगळं अंगावर आलं होतं. खूप गाढ झोप जागली. एअर होस्टेसनी केलेली अनाऊन्समेंट वगैरे तिला काही ऐकू आली नाही. हवेत सूर मारून विमान जमिनीकडे झेपावताना तिला एकदम जाग आली. नित्याची सवय असून यावेळी मात्र मल्लिकाच्या पोटात खड्डा पडला. कसं तरी व्हायला लागलं. उघडलेले डोळे तिने घट्ट मिटून घेतले आणि विमान धावपट्टीवर धावायला लागलं तेव्हाच उघडले. सगळे सोपस्कार उरकून विमानतळावरून बाहेर यायला तिला एखादा तास लागला. बाहेर येताच इथल्या वेळेप्रमाणे तिने आपलं घड्याळ ॲडजस्ट केलं. रात्रीचे 11 वाजले होते. मंगेशची फ्लाईट पोचायला अजून अर्धा तास होता. म्हणजे आता तेवढा वेळ कॅफेटेरियात थांबायला हवं. 1-1.5 तास इथे घालवायला हवा. एका कोपऱ्यातलं टेबल बघून कॉफी घेऊन ती तिथे बसली. मल्लिकानं बसल्या बसल्या चारी बाजूला नजर फिरवली. देशी विदेशी छोटी मोठी जाड बारीक काळी गोरी कितीतरी प्रकारची माणसं घाईघाईनं इकडून तिकडे चालली होती. काहींच्या डोळ्यात पाणी होतं. काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किती वेगवेगळ्या भावछटा. माणसांची नुसती झुंबड. लोक एवढे प्रवास करतात रोज. जातात कुठे ही माणसं. खूप वेळ झाला ती तिथेच बसून होती.
तेवढ्यात एक तरुणी बाळाला कडेवर घेऊन भराभरा पावलं टाकत लगबगीनं त्यांच्या दिशेने आली. तेवढ्यात एक ट्रॉली ढकलत बहुतेक तिचा नवरा आला. ती म्हातारी, ती मुलगी दोघी मिठी मारून रडायला लागल्या. मल्लिका हे सगळं खूप कुतूहलानं बघत होती. आई लेकी असणार दोघी. तेवढ्यात, "अरे दी, खूप वेळ झाला का फ्लाईट येऊन तुझी? कसला विचार करतेस एवढा? मी आलोय हे सुद्धा कळलं नाही तुला." "अरे मी आईचा विचार करत होते." "किती वाजले रे?" "बापरे, 12:30 वाजत आलेत. चल आता बाहेर पडू, टॅक्सी घेऊ. अर्धा तास जाईल, पोचायला 7-8 तास. म्हणजे सकाळ होणार बघ आपल्याला पोचायला." दोघांना काही खायची इच्छा नव्हती. एअरपोर्टवरून बाहेर पडण्याआधी दोघे फ्रेश झाले. टॅक्सी मुंबई सोडून आपल्या मार्गाला लागली तेव्हा 1:30 वाजून गेला होता. "अरे दी, तू एकटीच आली का? मला वाटलं दोघंही याल." "नाही रे, शक्य नव्हतं. मुलांचे परीक्षाचे दिवस, राघवलाही जमणार नव्हतं. तसंही एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये मॅनेज करणं कठीण असतं. मी कसंबसंच जमवलं आहे. आणि तूही एकटाच आलायस की." "मृदुल नाही?" "नाही म्हणाली ती. पुढच्या महिन्यात तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे ना, त्यासाठी यायचंच आहे. मग तेव्हाच आईला भेटेन असं म्हणाली. मुलंही असतील त्यावेळी तिच्याबरोबर." "खरं तर मी पण तेव्हा यायचा प्लॅन केला होता, पण आईने हे तातडीने बोलवून घेतलं." "का बोलवलं असेल का?" "माहिती नाही रे." "तुलाही नाही ना काही बोलली?" "काय, मला ताबडतोब निघून ये म्हणाली. मी विचारलं तब्येतीबद्दल, पण मला काय होतंय, मी ठीक आहे एवढंच म्हणाली." रात्रीच्या काळोखात बाहेरचं फारसं काही दिसत नव्हतं, तरी मागे पडणारी झाडं, छोटी मोठी गावं, टिमटिमणारे दिवे, कुठे मोठे मोठे लाईट्स, भराभर सगळं मागे पडत होतं. ड्रायव्हरला रात्री बेरात्रीच्या प्रवासात ड्रायव्हिंग करायची सवय असावी. सफाईदार वळणं घेत पण सांभाळून तो नीट गाडी चालवत होता, त्यामुळे मंगेशही थोडा निश्चिंत झाला. बऱ्याच वेळानं ड्रायव्हरनं रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. "का रे बाबा, काय झालं?" "नाही, काय नाही साहेब, जरा फ्रेश होतो. इथं लई चांगला चहा भेटतो, तुम्ही घेणार का?" "नाही नको, तू ये फ्रेश होऊन चहा घेऊन." 10-15 मिनिटात ड्रायव्हर परत आला. मग हलक्या आवाजात त्याने गाण्यांची सीडी लावली. पहाटेच्या गारव्यात झोप कधी लागली मंगेशला कळलं नाही. जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं. तो जागा झालेला बघून ड्रायव्हरने विचारलं, "साहेब, चहा घ्यायचा का?" "हो रे, आता मात्र गरज आहे." जरा वेळात एक मोठं वळण पार करून ड्रायव्हरनं पेट्रोल पंपा शेजारच्या हॉटेलकडे गाडी उभी केली. मॅडम, तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर ही तर सोय आहे बरं का." गाडीतून उतरणाऱ्या मल्लिकानी मान डोलवली आणि ड्रायव्हरनं सांगितलेल्या दिशेला ती वळली. तोपर्यंत मंगेशनी काउंटरवर ऑर्डर नोंदवली. पाण्याच्या बाटल्या मागितल्या. चहा घेताना मल्लिका गप्प होती. अचानक म्हणाली, "मंगेश, आईला फोन करून सांगायचं का आपण पोचतोय?" "त्यात काय मग गंमत? 2-2.5 तास तर राहिले पोचायला. सरप्राईज देऊ तिला, मजा येईल." "ठीक आहे, तू म्हणतोस तसं, पण मंगेश बरी असेल ना रे ती? का बोलवलं असेल रे आपल्याला?" "तुम्ही बायका ना इथून तिथून सगळ्या सारख्या. कशाला एवढी काळजी करतेस? बरी असेल ती, नाही तर फोनवर बोलली नसती का ती तशी?" "मला वाटतं ना तिला आता एकटीला करमेन असं झालं असणार. त्यामुळे तिला माझ्याबरोबर यायचं असेल. किती दिवसापासून मी बोलतोय तिला, पण ती ऐकायला तयार नाही." "नाही सोडवत रे. सगळं आयुष्य तिचं इथे गेलं आहे. हे घर कधी सोडलं नाही तिने. आता उतारवयात नसेल तिची कुठे जायची इच्छा." "चला निघूया." सकाळची वेळ असल्यानं ड्रायव्हरनं सगळ्या काचा उघड्या ठेवल्या होत्या. मंगेश मल्लिकाबरोबर मागे येऊन बसला. वाऱ्यानं मल्लिकाचे केस उडून कपाळावर येत होते. एका हातानं तिथे सारखे सावरत होती. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. एकामागून एक शेतं, छोटी गावं, छोट्या मोठ्या टेकड्या, बारकुल्या नद्या मागे मागे चालल्या होत्या. गाव येत चाललेल्या ओळखीच्या खुणा बघून मल्लिका सुखावली. आता तिच्या नजरेसमोर घर दिसायला लागलं. वाट बघणारी आई दिसायला लागली. कशी असेल ती? का बोलवलं असेल तिने? पुन्हा तेच 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 प्रश्न डोक्यात घुमायला लागले. फाटकासमोर गाडी थांबली. दाराशी बरीच मंडळी जमलेली दिसत होती. चांगलीच गर्दी जमलेली होती. आईने काय फंक्शन वगैरे ठेवलं आहे का काय? पण तिला कळलं कसं आम्ही आज येतोय ते? हां, आम्ही येणार हे तिला माहिती होतं, पण आजच येणार हे कुठे माहिती होतं? मल्लिकानं विचार केला. तिला वाटलं नक्कीच मंगेश बोलता बोलता बोलून गेला असणार फोनवर. काही राहत नाही याच्या पोटात. "काय रे मंगेश, तू आधीच सांगून टाकलंस ना आपण येतोय ते. बघ आईने किती लोकांना बोलवलंय." टॅक्सीचं भाडं चुकतं करून दोघांच्याही बॅगा घेऊन येणाऱ्या मंगेशला ती म्हणाली, "नाही कधी, मी नाही बोललो, आता गेल्यावर कळेल."
बाग ओलांडून बंगल्याच्या दारापर्यंत येईस्तवर लोकांच्या नजरा त्यांच्यात चाललेली कुजबूज ऐकून काहीतरी वेगळं घडलेलं असावं असा संशय आलाच. आत गेल्यावर त्यांच्या सगळं लक्षात आलं. खाली जमिनीवर आई शांतपणे पहुडली होती. मावशी तिच्याजवळ बसून रडत होत्या. त्या दोघांना बघताच त्या उठून दाराशी आल्या. आलात का पोरांनो? तुम्ही येणार हे ठाऊक असूनही वाट नाही पाहिली रे ताईंनी. आणखीन एक दिवस थांबल्या असत्या तर तुमची भेट झाली असती. आयुष्यभर एकट्याच राहिल्या आणि काही न बोलता स्वतःहून निघून गेल्या की रे त्या. मल्लिका मंगेश भांबावून गेले होते. हे काय समोर आलं? सामान दाराशी टाकून बूट काढून ते आईजवळ धावले. दोघांचेही तोंडून शब्द फुटत नव्हते. कधी आलं तरी आईची वाट बघणारी हसरी देखणी मूर्ती डोळ्यांसमोर येत होती, पण आज तिला अशी झोपलेली बघवत नव्हतं. एक दिवस का नाही वाट बघितली तिने? सगळं आयुष्य तिची वाट बघण्यात तर सरलं होतं. कदाचित आपल्यालाच यायला उशीर झाला. बाबा गेले त्यावेळी मल्लिका नंतरच आली होती. जवळच्याचं मरण ती तसं पहिल्यांदा बघत होती. आतल्या आत मन आक्रंदत होतं. आजवर आईसाठी आपण काही केलं नाही याची बोच मनात होती. आई इतक्या लवकर गेली कशी? जेमतेम 60-65 वर्षांची तर होती. हे काही जायचं वय नाही. मल्लिका आईच्या अंगावरून नुसता हात फिरवत राहिली. डोळ्यातून धारा वाहत होत्या. मंगेश आईकडे बघत गप्प बसला होता. डोळ्यात आसवं दाटली होती. आईला असं बघावं लागेल अशी कल्पनासुद्धा त्याच्या स्वप्नातही नव्हती. आईचं असणं जाणवत होतं. बाबा गेले तेव्हाचं तिचं विव्हल रूप आठवत होतं. मल्लिकाने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. दीदी, असं कसं झालं ग? आई कायमच आपल्यापासून दूर राहिली आणि आता तर इतकी लांब गेली की कधी परतून येणार नाही. शांत हो मंगेश. आता दुःख करून काय उपयोग आहे? जे व्हायचं ते होऊन गेलं आहे, पण आईसाठी आपण काही करू शकलो नाही याची बोच आयुष्यभर मनात सळणार आहे. सरला मावशींनी दोघांनाही काय झालं ते सांगितलं, पण सविस्तर बोलायची ती वेळ नव्हती. कालपासून बॉडी पडलेली होती. आता फार वेळ थांबून चालणार नव्हतं. कोणासाठी थांबायचंही नव्हतं. बाहेर माणसं खोळंबली होती. मावशींनी मंगेशच्या पाठीवरनं हात फिरवला. मंगेश, आता घाई करायला पाहिजे बेटा. सगळी तयारी झाली आहे. हे बघ बेटा, तुला पुढे व्हायला हवं. स्वतःला सावर, मल्लिकाला सांभाळ. बाकी देवाची मर्जी, आपल्या हातात काही नाही रे. उठ. सगळे सोपस्कार रीतीप्रमाणे पार पडले. आंघोळी झाल्या. जमलेली मंडळी पांगली. घर शांत झालं. गडी माणसं बराच वेळ बसली होती. त्यांचा पाय तिथून निघत नव्हता. आजवर बाईंच्या आधारावर ती निश्चिंत राहत होती. सरलाबाई त्यांच्याशी बराच वेळ बोलत बसल्या. एवढा लांबचा विमानाचा प्रवास, रात्रभर टॅक्सीचा प्रवास, त्याआधीची धावपळ आणि आल्या आल्या समोर आलेली परिस्थिती, या सगळ्यांनी मल्लिका, मंगेश दोघं फार थकले होते. त्यांना गरज होती विश्रांतीची. सगळं घर शांत झालं होतं. खायची इच्छा नव्हती तरी 4 घास पोटात टाकून ती दोघंही आपल्या खोलीत वर झोपायला गेली. श्रोते हो, हा होता आजचा भाग रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.